आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जेव्हा काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी सांगितलं की दाढी आणि त्या गोल टोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही, तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे। माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे। नक्कीच हाच त्यांचा जो मेन अजेंडा आहे की जाणीवपूर्वक असा समाजात भ्रम निर्माण करायचा। खरं म्हणजे हा जो आंदोलन आहे, हा मराठी मोर्चा आहे, हा कधीही मराठी विरुद्ध अमराठी असा नव्हता, हा कधीही महाराष्ट्र विरुद्ध इतर प्रांत असा नव्हता। याला राजकारण्यांनी आपल्या ज्या राजकीय पोळ्या आहेत त्या भाजण्यासाठी वेगळा रंग दिला आहे। मंत्री सरकारमधले आमदार जेव्हा अशी विधानं करतात तेव्हा तुम्ही सरकारकडून काय, तुमची अपेक्षा काय, मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा? मला आज इकडे येऊन खूप दुर्दैवी आणि अतिशय आश्चर्यजनक असं वाटतं की खरंच म्हणजे महाराष्ट्रात मराठी मुख्यमंत्री, 2 मराठी उपमुख्यमंत्री असल्यानंतर पण आज 4 तारखेला मराठींविरुद्ध जे आंदोलन झालं त्याच्यात एकदम सर्रासपणे वेगळं एकदम सुरळीत तो आंदोलन झालं। पण आज जेव्हा मराठी व्यक्ती मराठी मातृभूमीवर उभा आहे आणि अशा प्रकारचे काही विधानं करू इच्छितो आणि आपल्या मनातली ती एकजुटता ती दाखवू इच्छितो, मराठी अस्मितेसाठी झगडू इच्छितो, त्यावेळी त्यांना दाबलं जात आहे। ही जी दबावशाही आहे ही महाराष्ट्रात कदापि चालू शकणार नाही आणि आम्ही शंका कोण घेते, कोण प्रश्नचिन्ह उभं करते? हेच सरकारमधले जे आपल्या राजकारणाला इकडे राजकारणी पोळ्या भाजण्यासाठी इथे जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही इकडे आमची मुस्कट दाबी अजिबात सहन करू शकणार नाही। मराठी अस्मितेसाठी आमची माग आहे की मराठी माणसाला येथे आपल्याला खरं म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे। मराठी माणूस जो आहे तो त्याच्या न्यायासाठी लढतोय आपल्या मातृभूमीवर। आपल्याला जर हा न्याय मिळाला नाही तर आम्ही कुठे जायचं? मराठी मुख्यमंत्री असल्यानंतर, मराठी उपमुख्यमंत्री असल्यानंतर येथे आम्हाला दाबलं जातंय, येथे पकडून आम्हाला दिलं जातंय। खूप निराश केलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।